मोठी खळबळ माजली आहे। 540 बोगस शालार्थ आयडी वापरून शिक्षक भरती झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी विस्तृत तपास केला। त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। जे 540 शालार्थ आयडी तयार करण्यात आले त्यापैकी अनेक शिक्षक सापडतच नाहीयेत, ते अस्तित्वातच नसल्याचं उघड झालंय। 12 मार्चला शिक्षण विभागानं 540 बोगस शालार्थ आयडी सिस्टीममध्ये जनरेट झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। 2019 पासून त्या आयडीतनं वेतन जात असल्याची तक्रार होती। शालार्थ आयडीसाठीच्या सर्व प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड हे जबाबदार अधिकारी आहेत। शालार्थ आयडी बनवण्यासाठीची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातनं झाल्याचं उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नरड यांचे कॉल रेकॉर्ड हे बोगस आयडी काढण्यासाठी वापरलेल्या आयपी ॲड्रेससह जुळत असल्याचं तपासात दिसून आलंय। या संदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये काय गोंधळ झालेला आहे त्याचा आमचा तपास चालू आहे। सायबरचा असा विषय आहे की सायबरमध्ये जेव्हापर्यंत कंक्लुजिंग एव्हिडन्स मिळत नाही आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे। त्यामुळे आता यांच्या ऑफिसचे कोणते कोणते लोकांचे मोबाईल नंबरचे आयपी ॲड्रेसेस त्या लॉगमध्ये मिळतात त्यांच्यावर आम्ही पहिल्यांदा कारवाई करणार आहे। नंतर त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो की त्यांनी कोणासोबत ते कॉन्स्पिरसी केलेली आहे। त्यांच्याकडे युजरनेम पासवर्ड होते, त्यांनी चेंज करायला पाहिजे होते, त्यांच्या जे पोर्टल आहे त्यांनी सिक्युअर करायला पाहिजे होतं। ते सगळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांचे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते पण मॅच होत आहे। शाळा आयडी अंदाजन त्यांनी जे दिलेले होते आता जे आहे ते 540 आहे, जे बोगस क्रिएट केलेले होते। जे त्यामध्ये काही असं पण आहे ज्यांचे नावावर ते क्रिएट झालेले आहे ते लोक आम्हाला मिळत नाही आहे किंवा ते अस्तित्वात नाही आहे। ते यामध्ये प्रोसिजर असं आहे की जे डीडीओ ऑफिस डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे त्यांच्याकडून ते शाळाच्या अकाउंटमध्ये जातात आणि शाळाच्या अकाउंट नंतर ते त्यांच्या नावावर जातात। तर यामध्ये ते कोणी असं केलेलं आहे त्यांचे आयपी ॲड्रेस ते आम्ही व्हेरीफाय करत आहे आणि कोण यामध्ये याचे मागे जे कॉन्स्पिरसीमध्ये आहे ते पण सदर पोलीस स्टेशनमध्ये पण FIR दाखल आहे। अराउंड 540 बोगस शालार्थ आयडी त्यांच्या सिस्टमवर जनरेट कोणी लोकांनी केलेली होती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे ते सॅलरी जात होती। आता 2019 पासून ते चालू होतं। MyITच्या सर्व्हर आहे आणि NICच्या सर्व्हर आहे त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की कोणी त्याचा लॉग इन केलेला होता। जे इंटरनल सर्व्हर्स आहे आणि त्यांच्या ॲनालिसिस चालू आहे। याच्या व्यतिरिक्त 2 लोक जे डेप्युटी डायरेक्टर होते नरड आणि त्यांचे कनिष्ठ लिपिक सूरज नाईक त्यांना अटक केलेला आहे। त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर घेतलेला आहे कारण त्यांच्या अधीनच हे सगळं काम चालू होता। बीडमध्ये